वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपते नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करावं, हा उपवास कोणी करावा, कसा करावा, उपवास कधी सोडावा, या दिवशी पूजा मांडणी आपण कशी करावी व कधी करावी, सकाळी की संध्याकाळी, हे व्रत करत असताना आपण कोणते नियम पाळावेत, या व्रताचं महत्त्व काय आहे, कथा काय आहे, अशी बरीचशी माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 5 मे 2026 रोजी सकाळी 5:24 सुरू होईल आणि 6 मे रोजी सकाळी 7:51 संपेल. सूर्योदय आणि चंद्रोदयाच्या आधारावर 5 मे रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल. यावेळेस तुम्ही उपवास करू शकता. ही मे महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी असणार आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणे आणि चंद्राला अर्घ्य देणे खूप महत्त्वाचे मानले जाते. 5 मे रोजी चंद्र रात्री 10:35 चंद्र दिसेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:39 मावळेल. 10:35 नंतर चंद्राची पूजा करून उपवास हा आपल्याला सोडायचा आहे, तरच आपलं चंद्रदर्शनानंतरच उपवास पूर्ण झाल्याचं मानलं जातं. 5 मे रोजी मंगळवारी संकष्ट चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. या दिवशी आपण अंगारक संकष्ट चतुर्थीची पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही तिन्ही सांजेला देखील करू शकता. ही पूजा जी आहे तर ती 6 ते 7:30 ह्या वेळेमध्ये संध्याकाळी पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालेल. संकष्ट चतुर्थीची पूजा मांडणी सकाळी करावी किंवा संध्याकाळी केली तरीसुद्धा चालते. कोणत्याही संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर, चंद्राची पूजा केल्यानंतरच समाप्त होत असतं. त्यासाठी आपल्याला संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देऊनच त्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. अंगारकीच्या रात्री साधारणतः आपल्याला 10 नंतर जो चंद्रोदय आहे तर तो होणार आहे. त्या चंद्राला अर्घ्य देऊनच संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण होतं. पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पाचे अंगारक म्हणजे मंगळदेव त्यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिलं होतं की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेशांचे पूजन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 4थ्या दिवशी विनायक चतुर्थी येते आणि कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी संकष्ट चतुर्थी येत असते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत, पूजन आणि कथा आरती करण्याचं महत्त्व आहे. संकष्टी या नावावरूनच कळतं की संकट दूर करणारी तिथी. हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात, जीवनामध्ये सुख शांती येते. हे व्रत पाळणाऱ्यांना चांगली बुद्धी व जीवनाचे सुख प्राप्त होते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते. तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं. सर्व संकष्ट चतुर्थीमध्ये या तिथीला विशेष असं महत्त्व दिलं जातं. मराठी संस्कृतीच्या अनुयायांसाठी या दिवसाचं खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांच्या मंदिरामध्ये विशेष व्यवस्था देखील केली जाते. अंगारक हा संस्कृत मूळ शब्द आहे ज्याचा अर्थ जळालेला कोळशासारखा लाल असा होतो. हिंदू भाविकांनी अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान श्री गणेशाची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी. जो खऱ्या मनाने व्रत करतो, उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्यांची संकटे दूर करतात, त्यांच्या जीवनातील मंगळ गोष्टी आणतात आणि कार्यामध्ये यश मिळवून देतात. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या भक्तांच्या कोणत्याही संकटामध्ये ते आपल्याला एकटं सोडत नाहीत. संकष्ट चतुर्थीचा उपवास हा बरेच जण करतात. ज्यांना नवीन उपवास धरण्याची इच्छा आहे त्यांनी संकष्ट चतुर्थीचं व्रत हे अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून सुरू करावं. म्हणजे पहिल्यांदा संकष्ट चतुर्थीचा उपवास जर करणार असाल तर त्यांनी नव्याने ज्यांना उपवास धरायचा आहे त्यांनी अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून सुरुवात करायची आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास करायचा आहे. तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीला तुम्ही उपवास करून गणेशांची आराधना करायची आहे. ज्यांचा उपवास म्हणजे ज्यांची संकटी मधीच मोडलेली आहे, म्हणजे 2-4 संकष्टा करून ज्यांची संकष्टी चुकून मोडलेली आहे, त्यांना परत हे व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी हे व्रत सुरू करण्यासाठी अंगारकी चतुर्थीची वाट पाहावी लागते. अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकता. या दिवसापासून तुम्ही नव्याने उपवास धरू शकता. हा उपवास कोणी करावा तर ज्यांच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतात त्यांनी देखील हा उपवास केला जातो. तर संकष्ट चतुर्थीचं व्रत हे कोणीही केलं जातं. संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्यामुळे प्रत्येक कामामध्ये
यश मिळतं. याशिवाय ज्यांच्या घरामध्ये सतत विघ्न येत असतात, संकटे येत असतात, त्यांनी सुद्धा उपवास करू शकता. मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, बुद्धीची क्षमता वाढवण्यासाठी हा उपवास केला जातो. तरीसुद्धा चालेल. नवविवाहित जोडप्याने देखील आपल्याला मुलगा होण्यासाठी, मुलं होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी देखील हा उपवास जो आहे तर तो केला जातो. म्हणजे आपली कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असो, प्रत्येक माणसाने संकष्टीचा उपवास केल्याने, गणेशांची आराधना केल्याने त्यांची इच्छापूर्ती होतेच व जीवनातील सगळी संकटे दूर होतात. संकष्ट चतुर्थीचा उपवास किती संकष्ट चतुर्थी धरावा, तर काही जण संकष्ट चतुर्थीचा उपवास अंगारकीला केल्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा अंगारकी चतुर्थी येते म्हणजे वर्षभरासाठी हे उपवास करतात आणि त्यानंतर उपवास सोडतात. तर काही जण हे उपवास जे आहे तर ते आजन्म म्हणजे जोपर्यंत आपल्याला जमेल तोपर्यंत संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास करू शकता. या उपवासाला नियम असे काही नाही. त्या दिवशी फक्त काळे कपडे परिधान करू नये, गणपती बाप्पांची आराधना करावी, उशिरापर्यंत झोपू नये. तसेच ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की कुणाच्याही सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नका. कारण की मुळातच बाप्पाला भूक सहन होत नाही, त्यामुळे त्यांचे भक्त उपाशी पोटी झोपलेले कदापि त्यांना रुचत नाही. म्हणून त्यांच्या आदेशानुसार संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडण्याची पद्धत आहे. त्यामुळे सोयीस्कर तुम्हाला फळप्राप्ती त्याची होत असते. त्यासाठी दिवसभर उपवास करायचा आहे आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला संकष्ट चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. ज्यांना वर्षभर येणारे संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं शक्य नसेल त्यांनी फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं तरी सुद्धा चालतं. संकष्ट चतुर्थीच्या या व्रताच्या आचरणाने देखील संकटे नष्ट होतात, लग्न जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते, भांडणे मिटतात, परीक्षेमध्ये यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, ग्रहाची उग्रता कमी होते आणि 21 संकष्ट चतुर्थी आणि 1 संकष्ट चतुर्थी याचं फळ एकसारखं असतं. त्यामुळे तुम्हाला जर सगळ्या संकष्ट चतुर्थी करणं शक्य नसेल तर फक्त अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती देखील तुम्ही करू शकता. श्री गणेश पुराण आणि स्मृती पुराणानुसार धार्मिक ग्रंथामध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थीचं महत्त्व जे आहे तर ते सांगितलेलं आहे आणि विधी देखील सांगितलेले आहे. आनंदी आणि समृद्धी जीवनासाठी गणेशांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेश भक्तामध्ये या दिवसाचं खूप महत्त्व दिलेलं आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात. अशाच प्रकारे श्री गणेशांची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते, समस्या दूर होण्यास मदत होते. अंगारकी चतुर्थी 6 महिन्यातून एकदा येत असते. मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते. अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांना वर्षभर संकष्ट चतुर्थीचा लाभ मिळतो. अंगारकी संकष्ट चतुर्थीला लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, नित्याची कामे आटपायची आहे. त्यानंतर तुम्हाला पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचं आहे, चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर उपवास करायचा आहे. दिवसभर या दिवशी उपवास करायचा आहे. या दिवशी पूजा मांडी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. मनातल्या मनात दिवसभर ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक हे काढायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून पाठ किंवा चौरंग ठेवायचे. अक्षतांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने, परत पाण्याने असं स्नान घालून घ्यायचं आहे. स्नान घातल्यानंतर तुम्हाला अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे. जोडविडेच्या पाण्यावरती देखील तुम्ही मूर्ती स्थापित करू शकता. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, गंध, अक्षता, कापसाचं वस्त्र, 21 दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे. जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे. 5 फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. मोदकाचा, गुळ खोबऱ्याचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा मांडायची आहे. तर ती पूजा मांडणी जी आहे तर ती आपल्याला करायची. या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही त्याच ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून पूजा करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची. सकाळी आणि संध्याकाळी देखील तुम्ही आरती करू शकता. सकाळी पूजा मांडणी करणार असाल तर अभिषेक वगैरे सकाळीच करून घ्यायचं आहे, परंतु संध्याकाळी तुम्हाला पुन्हा अभिषेक करायचा नाही. संध्याकाळी फक्त पंचोपचारे तुम्हाला पूजा करायची आहे, म्हणजे गंध, पुष्प, अक्षता, नैवेद्य अर्पण करायचं आहे, आरती करायची आहे. संध्याकाळी आपल्याला अभिषेक मात्र करायचं नाही. संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला पूजा करायची आहे. चंद्रदर्शन करण्यासाठी चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यासाठी तांब्याभर पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, थोड्याशा अक्षता आणि पांढरं फूल टाकायचं आहे. त्यानंतर चंद्रदर्शन करायचं आहे. चंद्राला हळदी कुंकू व्हायचं, फुलं व्हायची, अक्षता व्हायच्या, आरतीने ओवाळून घ्यायचं, निरंजनाने ओवाळून घ्यायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचे. या दिवशी तुम्ही कापूर आरती देखील करू शकता. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही जो उपवास आहे तर तो सोडू शकता. उपवास सोडण्यासाठी
सात्विक पदार्थांचा वापर करावा। त्यानंतर तुम्ही उपवास सोडण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांना जे काही मोदकाचा नैवेद्य तुम्ही दाखवणार असाल तोच नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। अशा प्रकारे अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्ही करू शकता। आज मी इथे तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चंद्रोदय देखील सांगितलेला आहे, नियम पूजा कशी करायची व चतुर्थीचं महत्त्व सांगितलेलं आहे। तर आता आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या व्रताची कथा ऐकणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ मोठा वाटत असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता। कथा ऐकायची असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर तो पुढे कंटिन्यू केला तरीसुद्धा चालेल। अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रताची कथा। गणेश भक्त व वेदवक्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीमध्ये राहत होते। शिरपा नदीवर ते एकदा स्नानासाठी गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती। तिला पाहून भारद्वाज ते द्रवभूत झाले व पृथ्वीने त्यांचे द्रव धारण केले। त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र निर्माण झाला जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता, तो 7 वर्षाचा झाल्यानंतर पृथ्वीने त्याला ऋषीच्या स्वाधीन केलं। त्याने त्याचे उपनयन केले व वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली। त्यानंतर तो मुलगा अरण्यामध्ये गेला। त्याने 1 सहस्र वर्ष तप करून श्री गणेशांना प्रसन्न केले। श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलांना दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले। तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचं आहे, माझे नाव त्रैलोक्यामध्ये विख्यात व्हावे। आज जी चतुर्थी आहे तर ती सर्वांना कल्याणकारी व्हावी। यावर्षी गणेशांनी आज ही चतुर्थी आहे तर ती सर्वांना कल्याणकारी व्हावी असं वरदान दिलं। तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भोम, अंगारकासारखा आहेस, लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती आहे म्हणून मंगल असं देखील प्रसन्न होईल। या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जाईल। हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद करणारी ठरेल। तुला आकाशामध्ये स्नान मिळेल, तू अमृत पाषाण करशील असा वर त्या गणेशाने त्याला दिला। तोच वार मंगळवार होता म्हणून गणेशांच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं। श्री गणेशांनी आपल्या परम भक्तांना हे वरदान दिलं होतं। त्यामुळे भविष्यामध्ये येणारी मंगळवारची संकष्ट चतुर्थी तुझ्या नावाने म्हणजे अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासक 21 संकष्ट चतुर्थी केल्याचे फलप्राप्ती या चतुर्थीमुळे त्यांना मिळेल आणि तुझा या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्यफळ जे आहे तर ते युगानुयुगे त्यांना वाटलं जाईल। त्यांना इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील। ज्या गणेश भक्तांना प्रतिमाशी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसेल अशाने अंगारकी मात्र न चुकता न विसरता आवर्जून करावी। त्यामुळे 21 संकष्ट चतुर्थी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार आहे असं वेद वचन देखील दिलं होतं। कोणत्याही प्रकारचं सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावं व रात्री चंद्रोदयानंतर साधं भोजन करून उपवास सोडावा, पूजाविधी मात्र करू नये। अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा। श्लोक इथे मी लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे, तो वाचून तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर उपवास सोडू शकता। अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। तुम्ही गणपती बाप्पांना जो अभिषेक करणार आहात त्या पाण्याचा असो किंवा पंचामृताचा असो, अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। अथर्वशीर्षाचा पाठ तुम्ही एक वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा करू शकता। त्यानंतर 11 वेळा करायचा असेल तर 10 वेळा अथर्वशीर्षाचा पाठ करावा आणि 11व्या वेळा फलश्रुतीसह पाठ करावा। त्यानंतर जे काही तीर्थ असेल ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। असं केल्याने त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेमध्ये वाढ होते, त्यांना परीक्षेमध्ये यश मिळते। यासाठी देखील तुम्ही हा उपाय करून पाहू शकता। गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत। 21 दुर्वा हातामध्ये घेऊन तुम्ही संकटनाशन गणेश स्तोत्राचे 11 वेळा पठण करायचे। त्यानंतर या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे। असं केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक विघ्न संकट हे दूर होतं। कोणतीही इच्छा असेल तर ती देखील इच्छा पूर्ण होते। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।